नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण मराठी निबंध सर्वोत्तम धडे कडू अनुभवातूनच शिकायला मिळतात याविषयी छोटासा मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुखाच्या काळात माणूस फक्त जगतो, पण दुःखाच्या आणि कठीण काळात माणूस खऱ्या अर्थानं शिकतो। माणसाचे जीवन हा सुख दुःखाचा एक प्रवास आहे। आपल्या आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग येत असतात। यश, आनंद आणि कौतुक आपल्याला क्षणिक आनंद देतात आणि आपल्याला आत्मविश्वासात वाढवतात। पण जेव्हा आपल्या पदरी अपयश, निराशा किंवा फसवणूक येते, तेव्हा आपल्याला मिळणारे कडू अनुभव हे आयुष्यातील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे धडे देऊन जातात। म्हणूनच म्हटले जाते की सर्वोत्तम धडे हे कडू अनुभवातूनच शिकायला मिळतात। जेव्हा जीवन अगदी सोपे आणि सरळ चाललेले असते, तेव्हा माणसाला वास्तवाची जाणीव नसते। बऱ्याचदा अति आत्मविश्वासामुळे आपण चुका करतो, परंतु जेव्हा एखादा कडू अनुभव येतो, जसे की परीक्षेत आलेले अपयश, व्यवसायात झालेली मोठी हानी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात, तेव्हा आपले डोळे उघडतात। हे कडू अनुभव सुरुवातीला अत्यंत वेदनाही असतात। माणसाचे मन खचून जाते, पण योग्य विचार केला तर हेच अनुभव माणसाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतात। मी कुठे चुकलो, माझी काय चूक झाली, या प्रश्नांची उत्तरे शोधतानाच माणसाची खरी प्रगती सुरू होते। कडू अनुभवांचे अनेक फायदे आपल्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडतात। सहनशीलता आणि संयम, कठीण प्रसंगांना तोंड दिल्यामुळे माणसाची मानसिक ताकद वाढते। संकटाशी लढण्याची क्षमता निर्माण होते। माणसाची पारख, सुखाच्या काळात अनेक मित्र सोबतीला असतात, पण जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा खरे आणि खोटे मित्र कोणी याची ओळख पडते। हा कडू अनुभव भविष्यात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापासून आपल्याला वाचवतो। वास्तविकतेची जाणीव, कडू अनुभव आपल्याला भावनिक जगातून बाहेर काढून व्यावहारिक जगाचे आणि कठोर सत्याची जाणीव करून देतात। इतिहासात आणि वर्तमानात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे कडू अनुभवांनी इतिहास बदलला। महान वैज्ञानिक थॉमस एडिसन यांना विजेचा दिवा बनवताना हजारो वेळा अपयश आले, परंतु प्रत्येक अपयशाच्या कडू अनुभवाने त्यांना नवीन मार्ग दाखवला। आपल्या भारताचा विचार केला तर 1991 मध्ये गंभीर आर्थिक संकट या देशासाठी एक कडू अनुभव होता, पण त्यातूनच भारताचे आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि आज भारत जगातील एक मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे। तसेच चंद्रयान 2 चे अपयश हा एक कडू अनुभव होता, पण त्यातूनच शिकून शास्त्रज्ञांनी चंद्रयान 3 ची मोहीम यशस्वी करून दाखवली। आयुष्यात कडू अनुभव येणे ही एक निसर्गाची एक शिकवण आहे। ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध आणि चमकदार बनवण्यासाठी आगीत तापून सुलाखून निघावे लागते, त्याचप्रमाणे माणसाला प्रगल्भ, समजूतदारपणा आणि यशस्वी होण्यासाठी कडू अनुभवांच्या भट्टीतून जावे लागते। शेवटी एवढेच म्हणता येईल की कडू अनुभव हे औषधासारखे असतात। चवीला जरी कडू असेल तरी ते माणसाच्या अज्ञानाचा आजार दूर करतात आणि भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन दाखवतात। म्हणूनच कडू अनुभवांनी खचून न जाता त्यांना आपले मार्गदर्शक बनवून आपण आयुष्यात पुढे गेले पाहिजेत। आज आपण मराठी निबंध कडू अनुभवातूनच सर्वोत्तम धडे शिकायला मिळतात हा मराठी निबंध लिहिलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।